15 तारखेला नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार. आमदारांच्या सोयीसाठी शपथविधी नागपुरात होणार असल्याची शक्यता, सूत्रांची माहिती. अजित पवारांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट. नवी दिल्लीमध्ये सहपरिवार घेतली भेट. भेटीदरम्यान राज्यातल्या महायुतीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल एकमेकांना दिल्या शुभेच्छा. बांगलादेशमध्ये हिंदू सुरक्षित नाहीत आणि राज्यात हिंदूंची मंदिरं सुरक्षित नाहीत. दादरमधील 80 वर्ष जुनं हनुमान मंदिर रेल्वेकडून पाडण्याचा घाट. पंतप्रधानांनी यावर उत्तर द्यावं, उद्धव ठाकरेंचा सवाल. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केल्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलतायत. बावनकुळेंचा पलटवार. जयगडमध्ये वायू गळतीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांची उदय सामंतांनी घेतली भेट. सध्या जवळपास 60 विद्यार्थी जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल. आपण आपलं काम करत राहायचं. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्यांना जे योग्य वाटेल तो निर्णय घेतील. दादा भुसेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नव्या टीमच्या बांधणीला सुरुवात. मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती. उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. उद्धव ठाकरे हे हिंदुत्व सत्तेसाठी खुंटीवर टांगणारे. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर नवनीत राणांचं ट्विट. अभिनेता सुरक्षा प्रोटोकॉलची संपूर्ण जबाबदारी घेऊ शकत नाही. घडलेली घटना दुःखद होती. अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणानंतर आता अभिनेता वरुण धवनची प्रतिक्रिया. अक्कलकोटच्या कडबगाव शिवारात टेम्पोनं दिलेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू. राहुल चव्हाण असं मृत तरुणाचं नाव. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं ही कार्यकर्त्यांची इच्छा. त्याचा आदर व्हावा. रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य. उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराजमध्ये महाकुंभाची जोरदार तयारी. पंतप्रधान मोदींची संगम शहराला भेट. वन नेशन वन इलेक्शन ही अत्यंत चांगली कल्पना. भाजपच्या खासदार हेमा मालिनींचं वक्तव्य. पुन्हा पुन्हा निवडणुका होतात तेव्हा आचारसंहितेमुळे विकास कामं ठप्प होतात. हेमा मालिनींचं वक्तव्य. 14 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीवर भाजप ठाम. सूत्रांची माहिती. भाजपकडून मित्रपक्षांना स्पष्ट संकेत. नगरविकास खातं शिवसेनेकडेच राहणार. सूत्रांची माहिती. नगरविकास खात्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये होती रस्सीखेच. अजित पवारांना अर्थ खातं मिळणार असेल तरच महायुतीला अर्थ. अमोल मिटकरींचं वक्तव्य. 12 जानेवारीला शिर्डीमध्ये भाजपचं प्रदेश अधिवेशन होणार. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला 22 मंत्रिपदं मिळू शकतात. आमदार बबनराव लोणीकर यांचा दावा. 6 आमदारांमागे 1 मंत्रिपद असा महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची लोणीकर यांची माहिती. दिल्लीमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन स्थळ बदललं जाण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींना मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण. पंतप्रधानांनी निमंत्रण स्वीकारल्यास विज्ञान भवनात उद्घाटन सोहळा पार पडणार. साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक. पुष्पा 2 सिनेमा प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक. चित्रपटाच्या प्रीमियरच्या दरम्यान चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी कारवाई. टॉप 20चे प्रायोजक आहेत सपट परिवार चहा, माझा चहा, माझा परिवार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.